आपण साधारण 15 दिवसांनी भेटतो आहोत ना. तो विषय काय तो असू द्या, त्याची एक पार्श्वभूमी सांगतोय. पुढचा जो विषय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलाय ना, त्याला एक विशेष महत्व आहे. समाजाच्या दृष्टीनं आहे, अनुभवाच्या दृष्टीनं आहे, मार्गाच्या दृष्टीनं आहे. बरं, तेव्हा ते राहू द्या. काय आहे, आपण जेव्हा जीवनाचा विचार करतो, जीवन लाईफ ॲज सच, माणसाचं असं नव्हे जीवन, त्याच्यामध्ये काय दिसतं बघा, 3 गोष्टी दिसतात. पहिलं दिसत असेल तर सहज वाढ होणं. सहज वाढ होणं, त्याला काही विचार हे करावं लागत नाही. वयात यायला लागला मुलगा किंवा मुलगी म्हणजे कशी उंच होते, तिचे अवयव वाढतात, हे आहे ना पहिली गोष्ट, सहज वाढ होणं. दुसरी गोष्ट आहे, त्या वाढीला एक दिशा असते. अगदी क्वचित गोविंदाचं गोदी होते किंवा गोदीचं गोविंदा होतो, पण गोदीची गोदीच आणि गोविंदाचं गोविंदाच. विशिष्ट तऱ्हेनं वाढ होते बघा, म्हणजे त्याला एक दिशा असते वाढ होण्याची. आणि तिसरी गोष्ट जर असेल, 2 सांगितल्या ना, तिसरी गोष्ट महत्वाची आहे. त्या माणसाच्या शारीरिक मानसिक शक्ती काही न प्रयत्न करता वाढतात. काही प्रयत्न नको, त्याला शाळेत घालू नका, काही करू नका. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एकदा मी माझं MA चे लेक्चर संपवून येत होतो. MA चे लेक्चर म्हणजे काय, काही तत्वज्ञानच की हो, डोक्यात भरलेलं. संध्याकाळची वेळ, तेव्हा आम्ही आपल्या 3rd क्लासमध्ये येत होतो. माझ्या समोर एक भैया बसला होता, बरं का. तेव्हा त्याच्याशी एकाने वाद काढला राजकारणाचा. काय तो भैया बोलला आहे, त्याला नामोहरम करून टाकला 5 मिनिटात. हा भैया, बरं तो भैया म्हणजे काय चीज आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वरचा मजला खाली. मला अचंबा वाटला की अरे याला एवढी अक्कल कुठून आली. तर मी त्याला काय विचारलं, तुम क्या पढे हो. तो म्हणला, हा महाराज पढ़ना बिढ़ना क्या करे, मगर हमारा जो नाना था, नाना म्हणजे आईचे वडील, आजोबा, बड़ा होशियार था. त्यांनी काय सांगितली त्याची गोष्ट, लाट साहेब से हात मिलाया था उन्होंने. म्हणजे वायसी शेख्याने केला होता. तो मिलिट्री मध्ये होता, हो फौजदार, बरं का. बड़ा होशियार था. उसके चरण के पास बैठ के बहुत बातें सीख लिया मैंने. हे कुठून येतं, हे आमचं असतं. पूर्वजन्मीचं त्याला म्हणा, काही म्हणा, परिस्थितीने येतं म्हणा, काही म्हणा. कसं येतं, या 3 गोष्टी ज्या आहेत, या माणसाच्या अंगी कशा येतात, त्या उत्क्रांतीने येतात. उत्क्रांती म्हणजे वर जाणे, क्रांत म्हणजे मर्यादा ओलांडून जाणे. बरं, संक्रांत म्हणतो ना आपण, तेव्हा उत्क्रांत याचा अर्थ असा की स्वाभाविक जी देहाची मर्यादा आहे ती ओलांडून जाते. आता ग्रीसमध्ये प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल, याला बरोबर कल्पना होती उत्क्रांतीची. मी आपल्याला एकदा सांगितलं, आठवत असेल, अरे अलेक्झांडरच्या बरोबर तो हिंदुस्थानात आला होता. त्याचा गुरु, तो विद्यागुरु. तेव्हा त्यांनी कितीतरी प्राण्यांचे सांगाडे, 8-10 गाड्या भरून त्यांनी नेल्या. सांगाडे, पक्षी, साप हे त्यांनी नेले. म्हणजे ग्रीसला कशा करता, अभ्यास करता. बरं, म्हणजे त्याला बरोबर कल्पना होती. आणि भारतामध्ये सांख्याना बरोबर कल्पना होती. तो कपिल म्हणून जो होता त्याला बरोबर कल्पना होती की इथे उत्क्रांती आहे. बघा, भगवद्गीतेमध्ये आपल्या विभूती सांगताना सांख्यानाम कपिलो मुनी, हा ईश्वर मानित नाही, पण तो नास्तिक नाही, ध्यानात ठेवा. आपण भारतामध्ये आस्तिक आणि नास्तिक याच्या व्याख्या फार निराळ्या आहेत. महाराज म्हणायचे संत खरे नास्तिक आहेत. अरे संत नास्तिक आहेत म्हणजे म्हणाले, नास्तिक म्हणजे अस्तित्व नाहीस करणारा. जो आपलं अस्तित्व नाहीस करतो तो संत म्हणून तो नास्तिक आहे. बरं, सांगण्याचं माझा हेतू एवढाच, आपल्याला पुढे 17व्या शतकामध्ये युरोपमध्ये एक साधा मनुष्य होता, चार्ल्स डार्विन नावाचा. मला काही तुम्हाला काही शिकवायचं नाहीये,
पण हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय काय, त्याची पार्श्वभूमी काय आहे समजण्याकरता मी हे सांगतो आपल्याला. तेव्हा चार्ल्स डार्विन अगदी साधा मनुष्य, बरं म्हणजे बुद्धीच्या दृष्टीनं फार मोठा भाऊ विद्वान हुशार काय नाही चला, पण त्याला निरीक्षण करण्याची अतिशय हौस. पक्षी पाहायचा, कोंबड्यांच्या निरनिराळ्या जाती किंवा या मुंग्या बिंग्या यांच्या जाती, किड्यांच्या जाती, झुरळांच्या जाती, काय सवयच त्याला बरं का. तेव्हा तो एकदा जगाच्या प्रवासाकरता गेला. एक जहाज होतं बिटल म्हणून, त्यामध्ये निरनिराळ्या देशामधले निरनिराळे प्राणी पाहून त्याने त्यांची छायाचित्र घेतली, त्यांचे सांगाडे आणले आणि मग बसून त्याने की नाही ठरवलं की माणसाचं जे मूळ असेल तर उत्क्रांतीच आहे. हे प्राणी असे वाढत वाढत आले आणि शेवटी माणसापर्यंत माकडापर्यंत आले. त्या माकडामध्ये दोन भेद आहेत. तुम्ही बघा रामायणामध्ये काय आहे, मिथ म्हणजे की नाही पुराण, मायथॉलॉजी म्हणजे पुराण. पुराणामध्ये सगळंच काही खोटं असत नाही. आपल्या पुराणात तर किती इतिहास आहे त्या राजे लोकांचा नामका. तर रामायणामध्ये तुम्हाला बघा मारुती तर आहे, सुग्रीव, वाली, मारुती हे की नाही अर्धी माणसं आहेत बघा आपण. बरं मला म्हणायचे तू काय, त्यांना मानव धर्म आहे पण पूर्ण नाही असे ते आहे. म्हणजे मारुतीच्या चेष्टा गेल्याने म्हणतात ना माकड चेष्टा तो असून, याच्यामध्ये फार अर्थ आहे, तो माझा मुद्दा तो नाहीये. याचा अर्थ असा की काही लोकांना ही कल्पना असली पाहिजे की माणूस हा माकडातून आलेला आहे. तर त्या जी माकडं असतात ना ती त्यांना एप्स असं म्हणतात. मंकी नव्हे, मंकी म्हणजे मरकट, पण हा अर्धा माणूस असतो. त्यांचं चालणं, अहो त्यांच्या ज्या त्या माद्या असतात त्यांना माणसासारखे मासिक पाळी येतात, त्यांना गर्भधारणेचे रोग म्हणजे डोहाळे लागतात, तसे डोहाळे लागतात, सर्व माणसासारखं असतं. आणि फरक एवढाच आहे ते सांगतो आपल्याला. एक केलॉग नावाचा तत्वज्ञानाचा प्रोफेसर होता अमेरिकन. आता काय आहे तुम्ही म्हणजे इंग्रजी आम्हाला कशाला सांगता. दृश्याच्या ज्ञानाची झेप जेवढी पाश्चात्यामध्ये आहे तेवढी भारतीयात नाही. ध्यानात ठेवा. आपण समुद्राच्या तळाशी जाऊन त्याचं संशोधन करणं, आकाशात उडून त्याचं संशोधन करणं एका साधी गोष्ट आहे. जन्म घालवतात. एका माणसाने नुसतं मगरी असतात त्यांचाच जन्मभर अभ्यास केला, आज त्याचे की नाही 5-50 मगरी त्याच्या घरी होते. असा माणूस. सांगायचा हेतू असा की या उत्क्रांतीच्या बाबतीमध्ये त्यांनी असं ठरवलं की हे जे एप म्हणतोय मी त्याचे 3 मुख्य प्रकार. ओरँगुटॅंग हे आफ्रिकन नाव आहे, त्याला काय अर्थ आहे कोणाचं. ओरँगुटॅंग सगळ्यात शक्तिमान म्हणजे एका ओरँगुटॅंगला आवरायला 5 निग्रो लागतात तर ते आवरलं जातं. फार विलक्षण असतं बरं. आणि कोका कोलाची भयंकर आवड त्याला. त्याची खुबी सांगतो आपल्याला की त्याला जर जुलाब द्यायचा असला तर कोका कोलाच्या 4-5 बाटल्या आणायच्या आणि त्यात 1 बाटली एरंडेल आणि बाकीचे कोका कोला. 1 बाटली दिली की गटगट प्यायचा, दुसरी प्यायचा, तिसरं एरंडेल द्यायचं आणि संतापला की पुन्हा कोका कोला द्यायचा. म्हणजे काम होतं. त्याचेही दाढा दुखतात, माणसासारख्या उपटाव्या लागतात त्याही दाढ, माणसासारखं सगळं बरं. इतकंच नव्हे, त्यांची जी मादी असते ती मादी मुलांना खेळायला शिकवते कुकुच्चकू करून. हो, त्याचे फोटोग्राफ्स घेतात तेव्हा तिथे संशयाला जागाच नाही. पण माकड म्हणजे हे एक आणि माणूस याच्या मध्ये एक साखळी आहे ती सापडत नाही. मध्ये पेपर मध्ये बाहेर आलं होतं हिमालयामध्ये सापडले म्हणून. काय पावलं सापडली, मोठाली अशी पावलं, पण ती कोणाची होती काय पत्ता लागला नाही. निश्चित असा पुरावा नाही. हे सगळं सांगण्याचं कारण असं की माणूस जेव्हा आला त्यावेळेला खालच्या प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये एक अतिशय मोठा फरक दिसला. केलॉगचं सांगतोय मी, अनुसंधान चुकू नका.
नाही तर केलॉग जायचं याच्यामध्ये. त्यांनी काय केलं, ओरँगुटॅन, त्याच्यानंतर चिंपॅन्झी म्हणून, चिंपॅन्झी हे सगळ्यात बुद्धिमान माकड टायपिंग शिकतं. कल्पना करा, आता पुरी कॉम्प्युटर शिकायला, टायपिंग शिकायला जाणार, त्याचे क्लास नाहीत म्हणा, परंतु त्याला चहा टेबलावर बसून चहा प्यायला शिकवतायत. तो सिगरेट ओढतो, त्याला बरोबर नेलं ना हॉटेल बिटेल मध्ये, त्याचं लहान मुलासारखं करावं लागतं. तो बशी बिशी सांडायचा नाही, बशीने चहा पिल, सगळं करेल, कपडे बिपडे माणसासारखी घालेल. पण काय आहे, त्याचा मुलगा 2 दिवसाचं चिंपॅन्झी माकड आणलं आणि याचं मूल होतं 5-6 दिवसाचं होतं. त्या दोघांना बरोबर वाढवलं, दात घासायला शिकवले. दात आले तेव्हा परसाकडनं तोंड धुणं करायचं, ते ब्रशने तोंड धुवायचं ते माकड, बरं का. सगळं जिथला इथे ब्रश जिथे तिथे ठेवायचा, सगळं. त्या माकडाला त्या बाईने आपल्याला स्वयंपाकात मदत करायला शिकवलं होतं. काय सांगायचं, त्यांना कळतं, भाषा कळायची, बरं. तेव्हा पुढे काय झालं, 1-1.5 वर्ष झाल्यानंतर, मला ते सांगायचं, 1-1.5 वर्ष झाल्यानंतर माणसाचं जे मूल होतं त्याचा भाषेत प्रवेश झाला. आणि याचा नाही, याचा काय, याला काय मिळालं, शक्ती वाढली आणि ते जिन्यावरती उड्या मारीत खेळायचं. अरे हा एक पायरी करीत जायचा, ते काय विचारू नका, वजन काय उचलायचं, उड्या काय मारायचं, खेचाखेची झाले तर त्या पोराला खेळवायचं नुसतं ते. बरं, सांगण्याचा हेतू काय, भाषेची गंमत सांगतो मी आपल्याला. याला सांगितलं जा टूथपेस्ट घेऊन ये, तर हे 2 वर्षाचं मूल जायचं टूथपेस्ट द्यायचं, त्याला कळायचं नाही, त्याला कळायचं नाही. भाषेचा प्रांत म्हणजे सगळ्यात लक्षण. म्हणजे काय झालं, याचा मेंदू जास्त वाढला. आता असं समजू नका डोकं मोठं असलं म्हणजे मेंदू मोठा असतो, असं नाहीये. पाणीच जास्त असायचं आतमध्ये. एखादा मनुष्य असतो, हे गुरुदेव रानडे होते ना, यांचं डोकं तिरप होतं, हो अगदी तिरप होतं, पण काय बुद्धिमान, हजारो लोकांमध्ये एक बुद्धिमान असा बुद्धिमान होता. आता मेंदूचा तसा काही परिणाम नाही. हो, नाही तर असं वाटायचं की पोराचं डोकं मोठं आहे, मेंदू मोठा आहे. नाही, मेंदू मोठा नसणार. सांगण्याचा हेतू काय मला आपल्याला, की भाषेचा प्रांत हा बुद्धीचा प्रांत आहे. म्हणून ज्ञानम हि तेषाम अधिको विशेषो, एक संस्कृत सुभाषित आहे. आहार निद्रा भय मैथुनंच, आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर नराणाम. हे त्यांना आपल्याला सारखं आहे, ॲनिमल लाईफ, पाशवी जीवन. ज्ञानम हि तेषाम अधिको विशेष. माणसामध्ये असेल तर ज्ञान बुद्धी हे अधिक आहे, आणि ज्ञानेन ही ना पशुभी समान, ज्यांना ज्ञान नाही ते. सांगण्याचा हेतू काय माझा, ही बुद्धी माणसामध्ये वाढली. मग याचा परिणाम काय झाला हे मला सांगायचं आहे बाबा. रामाची सीता कोण नाही तो व्हायचं, काय सांगत होतो मी, नाही. मग या उत्क्रांतीमध्ये बुद्धी जेव्हा आली तेव्हा परिस्थितीमध्ये वाटेल तो बदल करण्याची शक्ती आली. अरे आज उकडत आहे ना, पंखे लावा. कुठून आणले पंखे, माणसाच्या बुद्धीनं संशोधन करून. याला क्रिएटिव्ह असं म्हणतात. म्हणून युरोपमध्ये, फ्रान्समध्ये आम्ही जेव्हा BA ला शिकत होतो तेव्हा एक नवीन तत्वज्ञानी सायंटिस्ट उदयाला आला, बर्गसॉ म्हणून. बरं, तेव्हा त्याने एक ग्रंथ लिहिला, क्रिएटिव्ह इव्होल्युशन. ही जी उत्क्रांती होते ही सहेतुक आहे, ही निर्हेतुक नाही. तुम्हाला मी एकदा सांगितलेलं आठवत असेल, ही की नाही अशी एक अस्पष्ट कल्पना जुन्या सर्व विचारवंतांना येऊन गेली. ते भागवतकाराचं मी एकदा सांगितलं आपल्याला, की ब्रह्मदेवाने ही पौराणिक पद्धत सांगण्याची, बरं का, पद्धत ही पौराणिक. जसं गीता, महाभारत आणि रामायण हे संवाद पद्धतीने आहे, डायलॉग फॉर्म. प्लेटोचे डायलॉग तसे, तशी ही पद्धत वेगळी. तेव्हा त्याने असं सांगितलंय त्यात की निर्माण करता करता त्याने माणूस निर्माण केला, आणि त्या माणसाला आपल्याला कोणी निर्माण केलंय याची कल्पना आली.
याचा विचार करण्यास शक्ती आली आणि देव म्हणाला बास पुरे झाला आता थांबा म्हणून थांबलो. अशी एक कल्पना आहे. त्याचा अर्थच हा माणसाची बुद्धी म्हणजे काय आहे. तेव्हा बर्गसॉनने असं दाखवलं की एक मधाचं पोवळं आहे. तर मधाचं पोवळं रचताना त्या ज्या मधमाशा असतात अगदी कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त मध कसा साठवता येईल हे तेव्हा माणसाला जमत नाही. आता हे बिल्डर्स असतात की नाही, त्यांना तो आर्किटेक्ट असतो, थोडक्या जागेमध्ये किती सोयी कर. अलीकडे मला तर कोर्स आहे हो नाही डिझायनिंगचा, घरामध्ये कशा वस्तू ठेवाव्या काय करावं. आपल्याला त्याचा संबंध काहीच नाही असं आहे बरोबर. हो त्याला पैसेवाल्यांच्या गोष्टी आहेत या नाही का. महाराज फार विनोद करायचे. सध्या स्वातंत्र्य म्हणले फार आहे, पण किती स्वातंत्र्य आहे. 2 खोल्याचं घर, तर रोज मी या कोपऱ्यात निसतो तर या कोपऱ्यात एवढं स्वातंत्र्य माणसाला आहे म्हणाले. अशापैकी कुठलं डिझायनिंग आणि फिझायनिंग आणि काय असं तो काय आपला विषय नव्हे. सांगण्याचं हेतू काय, त्याने असं दाखवलं की हे जे खालचे प्राणी आहेत, पक्षी तुम्ही पाहिलं असेल, पक्षी घरटी बांधतात. मी पाहिलेलं आहे, मी प्रयोग केलेला आहे. ते एकाने मला आणून दिलं, ते वर असं हे त्याला खाली हे, त्याच्यामध्ये अर्धा शेर वजनाचा लोखंड घालून सुद्धा ते फाटत नाही. कारण दिसायला पातळ असतं. ही रचना कोण शिकवतं करायला. तेव्हा बर्गसॉनने असं दाखवलं की याला इन्स्टिंक्ट असतं, सहज प्रवृत्ती. त्याचं उत्तम उदाहरण त्याने दिलेलं आहे की लहान मूल 2-3 दिवसाचं, त्याला तुम्ही याच्यात बाजेवर ठेवलेलं आहे आणि लाईट लावला, न कळत लाईटकडे पाहतो. तसंच त्याला बांधलेलं असतं, तर आईच्या पोटात काही बांधलेलं नसतं, तर हात बाहेर काढेल, पाय बाहेर काढेल. हे इन्स्टिंक्ट, सहज प्रवृत्ती. तसं ज्यांना ईश्वराची सहज प्रवृत्ती आहे जन्मापासून, ते सिद्ध पुरुष. समर्थानं कोणी शिकवलं होतं, चिंता करीतो विश्वाची. 5 वर्षाचं पोर, आपण काय करू, आमचा चेंडू हरवला, आई बदलली म्हणून बसले अंधारात जाऊन. काय असेल. ज्ञानेश्वर महाराज अरे 15-16 वर्षी जगाचं एवढं ज्ञान. एक नांदेडचे फार शहाणे प्रोफेसर होते, त्यांनी असं म्हटलंय, काही वेश्येबद्दल एक हा आलेला आहे. असा दृष्टांत आहे, वेश्याभोगी कवडा वेचे. कवडा म्हणजे पैसा. एक मनुष्य होता, पैसेवाला होता, वेश्येची भोग पैसा खर्च केला. मग दारही न चेपू तियेचे, दाराला हात लावणं शक्य नाही, कशी लात मारून बाहेर काढेल. तर म्हणले हा दृष्टांत जो देऊ शकतो तो मूल असणं शक्यच नाही. ते म्हणले ज्ञानेश्वर महाराज म्हातारे असले पाहिजे, याला लेखाला कळत नाही, याची बुद्धी तेवढी म्हणून तो म्हटलंय. हे ज्ञानी पुरुष असतो बरं. तसंच बघा हे गवई लोक असतात. हा कोणता गंधर्व तो देवाचा हो, तो नाही का. अहो काय झालं, बेळगावला हे होतं संमेलन, तेव्हा आदल्या दिवशी फयाज खान गायला. फयाज खान म्हणजे वाघ होता गाण्यामध्ये बरं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या पोरांनी बरोबर ते गाणं म्हणून दाखवलं. तेव्हा त्यांनी जोशाने विचारलं बरं का, गजाननराव जोशाने, अरे वो लड़का है क्या, आज गाणेवाला आहे क्या म्हणून. त्यांच्या काही रेकॉर्ड्स आहेत पूर्वीच्या, म्हणजे ऐकून गायलेल्या. कोण शिकवतं, ही जन्माची प्रवृत्ती आलेली आहे बरं का. तर ती माणसात सहज प्रवृत्ती फार थोडी असते, माणूस बुद्धीनं शिकतो. मग खालचे जे सगळे प्राणी आहेत त्यांना, अहो मांजरं कुत्रे भूक जर नसेल ना कधी खायचे नाही, वास घेतील आणि बाजूला होतील. ते माणसाचा ना त्यांच्यात मोठे बोल, चहा झालाय 2-4 वेळा आणि अर्धा कप झाला ते त्यांच्या जवळ नाही. म्हणून शक्य तितकं त्यांना आजार कमी, हे लक्षात ठेवा आपण. शक्य तितकं आजार कमी नाही का. त्यांना काही कॅटरॅक्ट होत असेल पण आपल्यासारखं होत नाही, तक्रार नाही होत त्यांना. काय झालं आंधळशीचं काय. माझ्या म्हणण्यात हेतू काय, तेव्हा बर्गसॉननी असं दाखवलं की उत्क्रांती ही अतिशय सृजनशील आहे. त्या उत्क्रांतीमध्ये माणूस निर्माण झाला.
मग माणसाचं वैशिष्ट्य काय? बुद्धी. याचा परिणाम काय आहे? हे जे खालचे प्राणी आहेत ते जर आजारी झाले तर त्यांच्या जीवनामध्ये फरक नाही, आजारी की आजारी. माणसामध्ये माणसाची बुद्धी देहापासून वेगळी झाली, आयसोलेट झाली. त्यामुळे देह काही का असे ना याची बुद्धी बरोबर काम करते. बघा केवढा फरक आहे. इथे परमार्थाचं बीज आहे. आज काय बरं नाही आहे, ज्या चाट झालं जपाला, हे प्राणी आहे. तो खरा माणूस नाही. बरं का? नाही तर भूक नाही, आग्रह फार झाला, जेवण झालं, खाल्लं, आता काय निजाळ झालं, आता कसलं जपन कसलं काय. प्राणी नाही करायचा. सहज प्रवृत्ती अत्यंत रम्य आहे, चूक नाहीच त्यामध्ये. तुम्ही पाहिलं असेल या मांजरी त्या पिल्लांना धरून आणते कुठून तरी. कारण असं आहे हे की नाही, ते ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण करून ठरलं की जर बोका आला तर त्याला ती सापडू नाही म्हणून ते सुरक्षित ठिकाणी ठेवतात. दुसरं असं आहे, या बकऱ्या असतात ना, बकरी जर व्यायला लागली तर ती आडोशाला जाते. मला 2-3 माणसांनी सांगितलं ते दूध देणाऱ्या बाया वगैरे असतात ना, त्यांनी आडोशाला जाते. हे कोण शिकवतं? सहज प्रवृत्ती. पण त्यांना त्याच्या पलीकडे ज्ञान नाही. माणसाचं कसं आहे, देह कशा का अवस्थेत असे ना त्याची बुद्धी त्याला पाहिजे तो विचार करू शकते. म्हणजे बुद्धी अशी वेगळी झालेली आहे. आता त्याच्या पुढची काय गोष्ट आहे ती संतांनी सांगितली. आता आपण विषयावरती आलो. काय आहे? माणसामध्ये बुद्धीच्या पलीकडे आत्मा म्हणून एक गोष्ट आहे. यो बुद्धे हे परतस्तु सहा. गीता सांगते बुद्धीच्या पलीकडे आहे तो. बरं का? तो पूर्ण स्वतंत्र आहे. बुद्धी तरी देहावर, मेंदूवर अवलंबून आहे. तो पूर्ण स्वतंत्र आहे. देह कसा का पडलेला असे ना याचं स्वातंत्र्य अबाधित राहत. हा आनंदातच राहतो आणि त्याचं नाव परमार्थ. तुम्ही म्हणाले चक्कर खाऊन कुठे आला हो तुम्ही? परमार्थ म्हणजे काय? अरे परिस्थिती कशी काय असे ना, भली बुरी जग ठरवेल, मी आनंदाचं आहे. परिस्थितीचं भान नसणं, बुद्धीमध्ये भान राहील, तो बदलायचा प्रयत्न करील. उदाहरणार्थ मी सांगितलं ना, पंखे लावेल. आता हे पंखे म्हणतात, आमच्या लहानपणी की ते शाही पंखे असत, मोठा लाकडाचे असत, त्याला झालर लावलेली आणि चपराशी असायचा, तो ओढीत बसायचा साहेबाच्या डोक्यात. तुम्ही पाहिले असतील ते पंखे, नाही का? ते आहे. किंवा साधे पंखे निघत, ताडपत्री. आपण ताडपत्रीचे पंखे वापरायचे आपले, नाही का? हे बुद्धीचं काम आहे. आणि आता तर काय विज्ञानाच्या दृष्टीने भयंकरच आहे. बरं का? कूलर्स निघालेले आहेत, हे आहे ते आहे, फ्रीज आहे, आमकाय तमकाय. सांगण्याचा हेतू काय? हे सगळं पुन्हा देहावरती अवलंबून आहे. ती बुद्धी आतमध्ये वळून जेव्हा आत्म्याकडे जाते त्यावेळेला त्याचं स्वातंत्र्य काय आहे? 1-2 उदाहरणं सांगतो आपल्याला. मी पाहिलेली ते भटजी बापू होते ना, त्यांना डायबिटीस होता, मधुमेह होता. तर काय व्हायचं, तिथे इथे वामन नाईक म्हणून ग्रस्त होते, मोठे श्रीमंत आणि मोठा दानशूर मनुष्य. तेव्हा त्यांच्याकडे ते होते बेगमपेठला. एकादशी होती, आम्ही दर्शनाला गेलो होतो. तेव्हा त्यांना बापूराजा असं म्हणत. तर काय व्हायचं, औषध पाणी घ्यायचं नाही, तर त्यांना असं उचलून बाजू केली, खाली मुंग्या असायच्या त्यांच्या अंगाला लागलेल्या. हो, इतकी साखर त्याच्यामध्ये. ते काय म्हणायचे, अरे त्यांना मारू नका, बघा त्यांना मारू नका म्हणायचे. तसे मग काय करायचं, ते शेणाला ते असे टिपायच्या आणि मग ते शेण बाहेर ठेवून त्या शेणातून बाहेर निघायच्या, पण त्यांना मारायचं. त्यांना मी विचारलेलं आहे की म्हणलं आपल्याला ते चावतात. होय म्हणले, त्रास होतो, पण माझा देह त्यांनी जर खाल्ला तर म्हणले उपकारच आहे, काय वाईट आहे म्हणले, खाऊ दे. म्हणजे देहाच्या पलीकडे गेलेला मनुष्य काय असतो. दुसरं महाराज उदाहरण सांगायचे की महाराज हिमालयात फिरत असताना एक मनुष्य होता, त्याच्या गुडघ्याला जखम झालेली होती, त्यात पू होता. तेव्हा हे किडे, आळ्या, किडे म्हणजे आळ्या, ते त्याच्यामध्ये असायच्या. बरं का? तर त्या घसरायच्या आणि खाली पडायच्या, तर तो उचलून पुन्हा त्या जखमेमध्ये ठेवायचा. तेव्हा त्याला विचारले की बाबा अरे तुम्ही हे काय करता? तो म्हणला बच्चे रमते हैं, म्हणजे ते आळ्या पोरं आहेत, रमते आहे, खात आहेत, म्हणजे खाऊ दे म्हणाले. हे पलीकडच्या
आपल्याला असं काही येणार नाही, घाबरू नका तुम्ही. पण देहाचं भान नाही ना. काय रमणांची अशीच गोष्ट आहे. 8 दिवस समाधीमध्ये असायचे, तेव्हा एकदा त्यांच्या मांडीला हे खाऊ लागल्या, म्हणजे किडे खायला लागले, रक्त यायला लागलं. तेव्हा ते 2 डॉक्टर बोलावले. ते म्हणाले एका अटीवर साफ करा, कारण लोशन बिशन काय लावायचं सारं ते किडे मरून जायचे. ते म्हणले त्यांना मारायचं नाही, मांडी धुवा तुम्ही, पण त्यांना मारायचं नाही म्हणाले. माझ्या म्हणजे हे आपलं अगदी अति झालं. पण त्या माणसाची वृत्ती इतकी जबरदस्त होईल की देह कोणत्या अवस्थेमध्ये याचं भान राहणार. ही पुढची पायरी आहे. उत्क्रांतीची शेवटची पायरी असेल तर बुद्धी वेगळी झाली. आता मी देहाहून वेगळो आहे, मी देह नाही, मी तो आहे, ही भावना आहे. बरं, आता मग ही अवस्था यायला मार्ग काय? 2 मार्ग असे आहेत. एक योग मार्ग, त्याच्यामध्ये पहिली अटच अशी आहे, 8 ह्याच्यापैकी यम आणि नियम. म्हणजे अमुक तऱ्हेने वागलं पाहिजे, अमुक खाऊ नये, अमुक घेऊ नये, अमुक तऱ्हेचं वागणं बरोबर नाही. म्हणजे आजचं जे जीवन आहे त्या जीवनाला मर्यादा घातली आहे. बरं, खोटं बोलू नये. गांधींचं एक पुस्तक आहे सप्त महाव्रत म्हणून, ते यमाचंच वर्णन आहे. अहिंसा, सत्यास्तेय, अपरिग्रह, हे सगळं. कोणाचं काही घ्यायचं नाही, चोरी करायची नाही, वगैरे वगैरे. सांगण्याचा हेतू काय, या सगळ्या अटी पाळाव्या लागतात. म्हणजे तुम्हाला बुद्धीला जे स्वातंत्र्य दिलंय ते वापरून तुमची परिस्थिती तुम्ही बदला आहे म्हणण्यासारखं. आता मी आपल्याला एक प्रश्न विचारतो. खरं बोलणं, आपण इतकी माणसं आहोत, माझ्या सगळ्यात स्त्री पुरुष, आजच्या व्यवहारामध्ये खोटं बोलल्याशिवाय चालेल का? उत्तर देऊ नका, मनाने ठरवा. खरं सांगा. मग काय म्हणतो, तो खोटं बोलतो, मी खोटं बोलणार, हे तुम्ही काही करा, पण खोटं बोलायचं नाही. मी असा एक माणूस पाहिला, ते भाऊसाहेब होते ना, ते काय म्हणाले, मी खेळात सुद्धा कधी खोटं बोललो नाही. अरे बापरे, काय हो. किंबहुना महाराज फार अप्रतिम उदाहरण द्यायचे. ते काय म्हणायचे, समजा एक आजारी मनुष्य आहे आणि सिरियस आहे. डॉक्टर आला, त्यांनी पाहिलं, जरा कठीण आहे, आणि त्याच्या बायकोने विचारलं, काय बघ कसं आहे, काही काळजी करत नाही, बरोबर वाटते, आणि संध्याकाळी मरतो लेखाचं. हे खोटं बोलणं बरोबर आहे का चूक आहे? निघालं कशावरून? एक गृहस्थ होते, त्यांना अर्धांग झाला होता, वकील होते अलिबागला, आणि त्यांना महाराज भेटले. मी बरोबरच होतो. तेव्हा तो काय म्हणाला, बुद्धा म्हणलं काय हे असं करतो, तो असं करतो, हा असं करतो, कोणी ऐकत नाही. म्हणाले काय काय प्रपंच आहे? तर महाराज काय म्हणाले, तुम्ही का काळजी करता, माझ्यावर सोपा, मी 8 दिवसात प्रपंच सुधारून देतो मला. ऐका, 8. आणि माझ्याकडे पाहून म्हणाले, जन्मभर ज्याला सुधारता नाही, आता 8 दिवसात मी सुधारणार आहे म्हणा. हे खोटं बोलणं नव्हे का? नाही का? हे खोटं बोलणं, थाप मारणं आहे. तेव्हा ते म्हणाले, तो आता लवकर मरणार, त्याची समजूत घालायला जर मी खोटं बोललो तर माझा हेतू वाईट नसला तर त्यात पाप काय आहे? आता याचा की नाही असं आहे, हे की नाही अपवाद आहे, हा सगळीकडे नियम लावू नका. नाहीतर बाहेर काहीतरी भलत्या भानगडी करायला यायचं, का उशीर झाला, ऑफिसात उशीर झाला, हा लेखाचा भानगडी करायला गेला असतो, हे असलं नाही कामाचं. बघा आपण नाही, म्हणजे या ज्या योगानं मर्यादा घातल्या आहेत यामध्ये परिस्थितीचा बदल केल्याशिवाय तुम्हाला साधन करता येणार नाही. प्राणायाम करा आणि मग ते प्रत्याहार करा, असं ते आलंच की ओलाच्या अंदाजे. नाही, किती कठीण आहे. म्हणजे योगाचा मार्ग कठीण का, तर मला आजच्या परिस्थितीमध्ये बदल करता येत नाही. खाणं पिणं साधं घ्या हो. तुम्हाला समजा घरी आज सोय नाहीये, कॅन्टीन मध्ये तुम्ही खाता, स्वस्त मिळतं, चांगलं मिळतं, तर ते खाऊन तुम्हाला चालेल का योग करायला? नाही चालणार. मग म्हणजे हा मार्ग असा. ज्ञानमार्ग कसा आहे, बुद्धिप्रधान आहे. जे बुद्धीला पडतं तसंच मी वागणार. समजा तुमच्या साहेबांनी तुम्हाला सांगितलं की नाही असंच करा म्हणून, ते नाही का पेपरमध्ये असं आलंय की एक अधिकारी म्युन्सिपालिटीतले ते हे मागवतात ना, निविदा मागवतात, त्यातल्या कमीत कमी याला हे द्यावं म्हणून आहे. ते बाकीचे लोक नाही म्हणले असं करा तसं करा, नाही का आलं गेलं छान, त्याला तर बाहेर दुसरीकडे नेमणार आहेत काहीतरी. काय बघा काय असं शक्य आहे का मला सांगा? नाही का?
म्हणजे माझ्या म्हणण्यात हेतू काय, जे बुद्धीला पटताय